नमस्कार. एका माझ्या क्लायंटची कुंडली मी लिहित होती आणि त्याची कुंडली लिहित असताना मला सारखं माझ्या माइंडमध्ये आपले जे देशाचे पंतप्रधान आहेत मोदी, त्यांचं सारखं मला इंट्युशन्स येत होतं की त्यांची कुंडली बघावी. मला एकाची कुंडली ही अर्जंटमध्ये द्यायचीच होती, कारण 10 दिवसासाठी मी बाहेर देहरादूनला गेलेली होती. त्याच्यामुळे माझी सगळी कामंही पेंडिंग राहिलेली होती आणि त्यामुळे मी एक क्लायंटची कुंडल्या बनवत होती. पण त्यावेळी मला त्या क्लायंटचं कुंडली बनवत असताना सारखं माइंडमध्ये येत होतं की मला मोदींची कुंडली बघायची आहे. आणि मग मी त्या व्यक्तीची कुंडली बाजूला ठेवून मोदींची जी काही डिटेल होती ती डिटेल मी त्याच्यामध्ये टाकली आणि त्यांची कुंडली माझ्यासमोर आली. मी वन बाय वन त्यांची जी कुंडलीतली घरं आहेत ती बघत मला त्याच्यानंतर त्यांच्या अष्टम स्थानामध्ये जे काही ग्रह होते, जे काही ग्रहांची युती होती आणि बाकीचे इतर काही ग्रह ते बघितल्यानंतर मला असं समजलं की अरे, त्यांचा जो आहे तो जे काही मी त्यावेळी ते बघितलं त्याच्यानंतर मला सुद्धा थोडा धक्का बसला. त्यांचा जो काही होणार आहे तो अचानक होणार आहे, ॲक्सिडेंटल होणार आहे, प्लस चर्चा करण्यासारखा योग तो आहे, चर्चा करण्यासारखा तो होणार आहे. त्याच्यामुळे मी याच्यामध्ये असं सांगते की मला त्यांच्या कुंडलीबद्दल हे इंट्युशन्स आलेलं आहे की त्यांची कुंडली बघावी. मला माहीत नाही हे का आलं, कसं आलं, पण अचानक हे असे इंट्युशन्स आल्यामुळे मी त्यांची अचानक कुंडली बघितली आहे आणि त्यावेळी मला त्यांच्या त्या अष्टमस्थानामध्ये हे योग दिसले की त्यांचं होणार आहे तो अचानक होणार आहे, ॲक्सिडेंटल होणार आहे, चर्चा करण्यासारखा योग होणार आहे. त्याच्यामुळे कृपया करून त्यांनी काळजी घ्यावी. म्हणजे मी हा एक पूर्वकल्पना आल्यामुळे एक त्यांनी अवेअरनेस म्हणून सुद्धा हा घ्यावा किंवा मला माहीत नाही, पण मला जे इंट्युशन्स आले, मला जी काही माहिती समजली ती मी हे व्हिडिओच्या मार्फत शेअर करते. पण अवेअरनेस किंवा त्यांनी काळजी घेतलेली बरी, बस माझं एवढंच म्हणणं आहे. आणि त्यानंतर हे सगळं कळल्यानंतर मला कधी असं वाटत होतं की हे जे काही मी बघितलं आहे, हे जे काही इंट्युशन्स मला आलेले आहेत ते मी लवकरात लवकर एका व्हिडिओच्या मार्फत शेअर करावे, जेणेकरून त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ जर गेला तर ते त्यांची काळजी घेतील.